ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांच्या तपासाला वेग आलाय। ललित पाटीलच्या 2 मैत्रिणींना नाशिकमधून अटक झाली आहे। प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी या दोघींची नावे आहेत। ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी ललित पाटीलच्या संपर्कात होत्या। तसंच त्याला पळून जाण्यासाठी या दोघींनीच मदत केल्याचं समोर आलंय। ललित पाटील फरार असताना तो सातत्याने या 2 मैत्रिणींच्या संपर्कात होता। तसंच त्याने कमवलेला काळा पैसाही त्याने या दोघींकडे ठेवायला दिला होता। दरम्यान या दोघींना काल रात्री नाशिकमधून पुणे पोलिसांनी अटक केली आहे। आज या दोघींना पुणे न्यायालयात हजर केलं जाणार आहे। ललित पाटीलच्या 2 मैत्रिणींना पुणे पोलिसांनी नाशिकमधून ताब्यात घेतलेलं आहे। ललितला नाशिकमध्ये राहण्यास त्यांनी मदत केली होती। त्याचबरोबर ससूनमध्ये उपचार सुरू होते ललित पाटील याच्यावर आणि त्याच दरम्यान पळून जाण्यास सुद्धा त्याला या दोन्ही मैत्रिणींनी मदत केल्याचा आरोप आहे आणि याच आरोपाखाली त्यांना अटक केली। इतकंच नाही तर ललित पाटीलचा जो काळा पैसा होता तो सुद्धा या मैत्रिणींच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचा असाही आरोप आहे। प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी या दोघींची नावे आहेत। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाची पाळंमुळं नाशिक पोलिसांनी देखील खोदायला सुरुवात केलेली आहे। यातील 2 महिलांची नावं आता समोर आलेली आहेत। त्यांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे आणि न्यायालयामध्ये देखील त्यांना हजर केलं जात आहे। या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आहे आपल्याबरोबर प्रशांत बच्छाव, नाशिकचे उपायुक्त। सर, 2 महिलांची नावं अधिक ऍड झालेली आहेत। आपण देखील चौकशी केली होती, नेमकं या चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं होतं? ललित पाटील पुणे येथून फरार झाल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये आला होता आणि एका महिलेकडे म्हणजे त्याच्या मित्राची मिसेस अर्चना निकम म्हणून तर हिच्याकडे सकाळी आला तो आणि तिला त्याने असं सांगितलं की माझा बेल झालेला आहे। पण नंतर हा जेव्हा फोनवर भावाशी आणि इतर त्याच्या मित्रांशी बोलत असताना तिला जाणवलं की यामध्ये काहीतरी गडबड दिसते, म्हणून त्याला विचारलं असता तेव्हा तिला ही कळालं की तो फरार झालेला आहे। त्यानंतर मग तो त्या ठिकाणी थांबला नाही, दुसऱ्या दिवशी तो गेला, पण जाताना 25 लाख रुपये घेऊन गेला। त्यावरून मग आपल्या लक्षात येत आहे की त्या महिलेने त्याला मदत केल्याचं जाणवत आहे। पण आपल्याकडे त्या गुन्ह्याच्या संदर्भात इतर जी चौकशी आहे ते आरोपी आपल्याकडे नसल्यामुळे आपण तिला फक्त नोटीस दिलेली आहे विचारपूस करून, आणि त्याचबरोबर तिच्याकडे आपल्याला 7 किलो चांदी मिळालेली आहे। यावरून तिचा सबक लक्षात येतोय। पण तिचा आणि ललितचा संपर्क कसा आला? मध्ये काय नेमकं होतं की ते दोघं एकमेकांच्या संपर्कात आले? ते एकमेकांच्या संपर्कात आधीपासून होते। मध्यंतरी ती पुण्याला जाऊन त्याला भेटूनही आलेली होती। पण मग हे नाशिकमध्ये कुठे तो तिला भेटला होता? कुठल्या ठिकाणी तो राहण्यासाठी होता? द्वारका एरियामध्ये ती राहते, त्या ठिकाणी ललित तिच्या घरी गेला होता। आणि तिला कधी काल रात्री अटक करण्यात आली आहे की काय? तिच्यावर आपण 2 दिवसापासून वॉच ठेवला होता, माहिती घेत होतो, कारण ललित नसल्यामुळे आपण तिच्या माध्यमातून ललितपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो। त्यामुळे 2 दिवस आपण चौकशी केली आणि काल मग तिला आपण तिच्याकडनं ती चांदी हस्तगत केल्यानंतर आपण तिला नोटीस दिली आणि त्यानंतर पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलं तिला। आणखी एक नाव समोर आलेलं आहे, प्रज्ञा कांबळे। ही महिला कोण आहे? हिचा काय संबंध आहे? ही ललितची मैत्रीण आहे। ती पेशाने वकील आहे आणि ती वेळोवेळी त्याला मदत करत असते, कायम संपर्कात असते आणि पुण्यालाही ती वारंवार त्या ललितला भेटत होती। पण मग ह्या ड्रग्ज प्रकरणामध्ये तिचा नेमका काय सहभाग आहे? हे ॲक्च्युली तपासानंतरच लक्षात येईल। जेव्हा आपण ललित आणि त्याचे जे भाऊ आहेत त्यांच्याकडे जेव्हा आपण तपास करू त्यावेळेस त्यांच्यातली ती कडी आपल्याला लक्षात येईल। पण मग तिला देखील आपण चौकशीसाठी बोलवलं होतं का? आपण चौकशी केली का त्या महिलेची? त्या महिलेचीही आम्ही चौकशी केलेली आहे। ती वकील आहे, त्यामुळे जास्त आपल्याला तिला विचारता आलं नाही। पण ज्यावेळेस ललित भेटेल आणि त्यांच्यामध्ये असलेलं जे संबंध आहेत त्याबाबतची डिटेल माहिती मिळाल्यावर आपल्याला कसून तपास करता येईल। आणि एक प्रश्न असा उपस्थित होतो की ललित नाशिकमध्ये होता ससून पळून गेल्यानंतर, पण मग त्याची खबर आपल्याला नाही मिळाली। आपली जे DB पथक आहे, गुप्तचर यंत्रणा आहे, त्यांच्यापर्यंत ही खबर कशी गेली नाही? नाही, ॲक्च्युली आपण माहिती घेतच होतो आणि नंतर आपल्याला ॲक्च्युली आपल्या गोपनीय माहितीद्वारेच ते कळालं की ललित त्या ठिकाणी येऊन गेला असं, म्हणून शेवटी आपल्याला ती माहिती मिळाली, उशिरा मिळाली फक्त।
पण मग सर म्हणजे पुणे पोलिसांकडनं आपल्याला व्यवस्थित माहिती नव्हती मिळाली, कम्युनिकेशन नव्हतं झालं, काय नेमकं काय घडलं? तो फरार झाल्या झाल्या जर आपल्याला मिळाली असती माहिती तर कदाचित तो नाशिकमध्येच पकडला गेला असता. तो फरार झाल्यानंतर गुन्हा आधी त्यांच्याकडे दाखल झाला. आपल्याकडे गुन्हा दाखल व्हायला किंवा आपल्याकडे माहिती यायला जवळपास 7-8 तारीख आली. हे 5-6 दिवसामध्ये आमच्यामध्ये कम्युनिकेशन नव्हतं. कम्युनिकेशन उशिरा झालं, त्यामुळे कदाचित तसं झालं असावं. आणि सर जी चांदी आपण जप्त केली म्हणताय तर ही चांदी नेमकी कुठल्या पैशातनं आलेली होती आणि त्याचं पुढे काय झालं? हे ॲक्च्युली भूषणने ती चांदी तिला पाठवली होती. त्यामुळे ज्यावेळेस भूषण आपल्याला मिळेल त्यावेळेस हे पिक्चर समजेल, आपल्याला क्लिअर होईल. आणि भूषणने तिला पैसे दिले असं देखील कळालेलं आहे, 25 लाख रुपये. हे नेमके पैसे कुठून आले होते आणि तिच्यापर्यंत कसे पोहोचले? आणि ज्या दिवशी ललित नाशिकमध्ये आला होता त्या दिवशी भूषण आणि ललित दोघं नाशिकमध्ये होते का? भूषणने ते पैसे तिला पाठवलेत आणि तिने नंतर मग ते ललितला दिलेत. कोणाच्या मध्यस्थीच्या माध्यमातून दिले की तो स्वतः गेला होता? मग भूषण स्वतः तिला पैसे द्यायला गेला होता आणि त्यानंतर तिने स्वतः ते पैसे ललितला दिलेत. सर आता आपल्याकडनं काय नेमकी पुढची कारवाई चालू आहे? हे प्रकरण तर झालेलं आहे, परंतु आता पुढे असं होऊ नये यासाठी आपण काय खबरदारी घेता? आपण ऑलरेडी जे बातमीदार आहेत, माहितगार आहेत, सोर्सेस आहेत, यांच्या थ्रू माहिती घेत आहोत. त्याचबरोबर MIDC एरिया, त्यानंतर जे काही गोडाऊन्स आहेत ते चेकिंग चालू आहे आणि संबंधितांना आपण आव्हाने करीत आहोत की आपल्याकडे असं काही निदर्शनास आल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क करायला. सर त्याचबरोबर आपण काही कॅफेवर कारवाई केलेली आहे किंवा महाविद्यालयांच्या बाहेर बंदोबस्त ठेवणार असं म्हणत होता, परंतु बहुतेक महाविद्यालयांच्या बाहेर बंदोबस्त अद्याप दिसत नाही. तर हे कधीपासून सुरळीत सुरू होणार? नाही, काल ॲक्च्युली गंगापूर एरियामध्ये 9 कॅफेंवर कारवाई करण्यात आली. त्यांनी त्यांच्या त्या कॅफेचं आतलं स्ट्रक्चर आणि प्रायव्हसी पुरवणं या अनुषंगाने आपण महापालिकेद्वारे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि जेव्हा जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा ह्या कारवाई केल्या जातील. उद्या मोर्चा निघणार आहे शिवसेनेचा. या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे का? कारण गेल्या 2-3 दिवसापासून कधी काँग्रेस पक्षाकडनं आंदोलन होत आहेत, मानवी साखळी तयार केली जाते. उद्याचा मोर्चा आहे, या मोर्चाला परवानगी दिली आपण? मोर्चाचं पोलीस स्टेशनकडनं डिटेल्स परवानगीसाठीचं पत्र प्राप्त झालेलं आहे. आज त्यावर निर्णय होईल आणि ते परवानगी संदर्भात CP सरांची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. अद्याप परवानगी नाही दिली? अद्याप परवानगी नाही झाली. हे आहेत पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव. त्यांचं म्हणणं आहे की नाशिक पोलीस देखील मुंबई पुणे पोलिसांच्या मदतीने कारवाई करत आहेत, पाळमुळं खोदली जात आहेत आणि उद्याला जो शिवसेनेचा मोर्चा निघणार आहे या मोर्चाला अद्यापपर्यंत परवानगी देण्यात आलेली नाहीये. CP साहेब थोड्याच वेळामध्ये यावर निर्णय घेतील असं त्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलंय. कॅमेरामॅन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.